करा रामकंठी धरा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फिरा भवास, नाशिवंताटी प्रिया पुत्रधान, बीज ज्याचा सीनतेची फळ, नाव धड करा सहस्र नामाची, जे भव सिंधूची थडी पावे, नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा सीनतेची फळ, तुका म्हणे काळा ना तोंडावरी, आता भरा हरे रामबाने, नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा सीनतेची फळ. राम राज्य तुकाराम महाराज आपल्याला रामाच्या राज्याचा आनंद सांगायला. तुकाराम महाराज असे भाग्यवान होते की रामाच्या राज्यात होते आणि रामाच्या राज्यातून विठोबाचे राज्य आम्हाला काय भाग्य आहे की ज्याने दोन्ही राज्याचा आनंद भोगला, रामाच्या राज्यातला आनंद भोगला आणि विठोबाच्या राज्यातला अनुभव घेतला. झाले राम राज्य काय उनिया म्हणाची, त्या राज्यामध्ये काय होतं, धनी धरिले पीक, गाई ओळल्या म्हैशी, राम वेळोवेळा मी गाऊ ये. त्या राज्यातला एक आनंद होता. स्वप्नी तेही दुःख कोणी नदी खेडोळा, नामाच्या गजरे भये सुटले कैका. आमच्या राज्यामध्ये स्वप्नातही सुख नाही, जागृतीत नाहीत नाही, मुख सोडायचं राहिला. आता एक केव्हा सुख होईल, तर यात सुख नाही आणि सुख झाल्याशिवाय राहणार नाही. यात सुख नाही, सुखात मात्र हे आहे. म्हणून आपण या ठिकाणी रामाचा विजय ऐकलेला आहे. रामाचा विजय आहे, रावणाचा विजय नाही, कामाचा विजय नाही, रामाचा विजय आहे. आणि म्हणून रामायण आपण रामविजय ऐकला. आता रामविजय ऐकून आपल्याला 11 महिने काय मनात ठेवायचं ते आज आपल्याला अभंगात सांगायचे. महाराज सांगते असं करा की आयशी जोडी करा. तुम्हाला धन मिळवायचंय ना, मग तुम्ही हे धन मिळवा. तुका म्हणे धन आणि ज्याचे नीज नारायण, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने आणि शब्दाची यत्ने पूजा करू. आपल्या घरी धन आहे पण आपल्या संग नेता येत नाही. का नेता येतं बापू? नाही तर संग नेता आलं असतं तर माणसाने लय गडबड केली असती. ट्रक भरून पुढं पाठवली असते ना बाबू, की भेज देव पुढं मला मागून यायचं. ट्रकच माग राहतं तर आपल्याला काय करता येईल. म्हणून धन संग नेता येते आणि ते धन हे तुकाराम महाराज जोडून या. धन न घाली माती, ब्रह्मवरंदे पूजन येती, सत्याचरण दयाभूती, करी सांगाती करू चुकू नको. हे धन तुकाराम महाराज सांगता. कोणतं धन? आम्हा घरी धन शब्दाची चेतने, आईशी जोडी करा रामकंठी धरा. तुकाराम महाराजाला भंडाऱ्यावर जाऊन लोक सांगू लागले की महाराज यंदा मूग जास्त झालेत, गुडदय तसे झालेत, केळीचा भाव चांगला जोरदार आहे. तुकाराम महाराज म्हणले मी म्हणतो ते त्या ध्यानात ठेवतो का? आईशी जोडी करा. महाराजांना असा हात केला, आईशी जोडी करा
जी जोडी आपल्याला संग नेता येत नाही त्याला काय करायचे? महाराजाच्या भाषेत सांगायचं ठरलं तर तुका म्हणे धन, नाही का, आणि ज्याचे निज नारायण, आणि हे तुका म्हणे धना आणि धनासाठी देती प्राण. आपलं धन संग नेता येत नाही, उलट असंच म्हणता येईल हे धन जीवाचा काळ आहे. या धनाच्या माग 18 अनर्थ आहेत. 18, 1 2 नाही. भागवतामध्ये 18 अनर्थ. 18 अनर्थ म्हणजे 18 प्रकारचं दुःख शब्दात पैशात आहे. मग आम्हाला तर वाटत नाही, तुम्हाला वाटत नाही का? नाही बापू. 18 अर्थामध्ये काम आहे, अर्थामध्ये क्रोध आहे, अर्थामध्ये लोभ आहे. इतकंच नाही तर भावाभावात काठ्या लाठ्या होत्या. बंधू बंधूशी करीती वैर. मायबापामध्ये धनानं कलह लावलेला आहे, नवरा बायको मध्ये भांडण. मग रामायण कायला ऐकायचं? धनानं सगळ्यात भांडण लावलं आणि रामानं सगळ्याचं भांडण मिटवून टाकलं. शेवटच्या दिवशी राम राजारोहण झालेला आहे, लव आकुशाला आणलं आणि सांगितलं, पोरो आता हे धन तुम्ही सांभाळा. 4 भावाला 4 राष्ट्राचं राज्य दिलं आणि 4घाला सांगितलं की हे धन तुमच्या जवळ राहू द्या. आपल्या जवळ जर हे धन नसलं तर हात झाडून या जाती, पात्र होती दंडाची. हे धन कोणाला संग नेता आलं नाही, आणि ते धन त्याने संग नेलं ना आपल्यालाही सरवणं. तुकाराम महाराजांनी धन संग नेलं आणि आज हुक आपल्याला. आता काय आनंद आहे बापू देहू मध्ये, चांगले 4 जागेवर सत्ते, खाणाराची पंचायत आहे, काय खावते. आनंदी आनंद. आनंद तेथीचा मुखियाची वाचा, बहिरी ऐकती कानी रे. त्याचं धन हे शाश्वत आहे आणि आपलं धन आहे ते नाशवंत आहे. आपलं धन येथून इटोली पर्यंत जाईल म्हणून भरोसा. मला वाटतं धन तरी जाईल, पण धन नेणारा जाईल म्हणून भरोसा कशाचाच भरोसा नाही. मग माणसं काऊन माजल्यावानी करायले? पूर्व उत्तराचे दिवस आहेत, त्या मघान पूर्वाच्या दिवसात एक जात माजत असते. त्याचं नाव काय? सगळ्याला ठावे बोचलीचे, पण मोह ऐकून घ्या वाटत बापू. त्यानं काय केला, ते गेले वासुकी सरपाकड. हे शिदड वळ वळ करू लागले. म्हणले आमची पोरगी तुमच्या पोराला द्यायची, किती हुंडा घ्यायचा ते घ्या. मोठी माणसं लय हुशार राहते, शहाणे राहते. ते म्हणले असं करा, हस्ताच्या महिन्यात तो हस्ता, दिवाळी झाल्यावर तुमच्या आमच्या पोरीचं लग्न दत्तात्रेयाजवळ लावू. शिदड उरतच नाहीत ना बापू. आपलं धन शिदडापेक्षा नाशिवंत. ते कोणाजवळ उरलं रे आतापर्यंत, आणि कोणा उरून नेलेलं संघ नेलं. असं बोलला बोलडीकर आसुरबा कान 1.5 तास ठेस आला त्याला. त्याला सांगायला कोण नाही निघाल्या. हे मायचं सगळे त्याच्यात नादीचे ऐकणारे, आणि त्याला त्या जातीतच मिळणार. त्यांना असा रोष आला त्याला अंगात. 1.5 तास डोळे 2दा भरून आणले त्याला. महाराज भाड्याच्या घरात होतो, परभणी जाळापूरचं पेट्रोल गाडीत नव्हतं. मला ते आपल्या देखताचीच गोष्ट आहे. त्याच्या बापाला धान्य दिलेले माणसं येत नव्हते आता वामनरावाला, आणि आता मला बंगले मावणं आल्याला म्हण्यान दाखवलं. त्याची जागा मला औरंगाबादला एक प्लाटोच्या सडकाच्या काठाला 8 कोटी मागितला मला. आता कुठे ठेवायचे पैसे, पण त्यानं खरं सांगितलं, महाराज समाधान नाही, झोप नाही, रात्रंदिवस याला खुश करावं की त्याची नाराजी, त्याच खुश करावं की. इतकंच नाही, त्यानं मला माया बायकोची महीन लेकराची पण भेट होत नाही. महाराज म्हणतात काय त्या धनावर माती घालायची की ज्या धनानं आपल्याला अन्न पाण्याहून वर्ज केले ते धन करा, की ज्या जोडीले परमार्थ महाधन. परमार्थ महाधन जोडी देवाचे भावया
ते धन आहे ते कोणतं महाधन, की ज्याचा काळानं बाध होत नाही, देशानं बाध होत नाही, जे अखंड आहे. तुकाराम महाराजाचं धन अजूक आहे. शिवाजी महाराजांनी दिलेला नजराना मुंबईच्या बँकेत आहे, पण तुकाराम महाराजांचं विठ्ठल विठ्ठल हे धन जगात आहे. या धनाला कोणी चोरून नेत नाही, आणि ज्यानं चोरून नेलं त्याच्यावर चोरीची आळ येत सांगू. ज्याचं चोरून नेलं त्याला कमी पडत नाही. खिस्सा कापून नेला तरी काल आमचे पैसे काही जत्रेत जायचंय आणि चालता चालता कुठेतरी मी टाकून दिले. आपलं काम असं एकेरी, आणि मग जायच्या वेळेला पैसे नाहीत गड्या. मग अशी काही दोन चार बोकी बसली होती माझं, पैसे नाहीत म्हणले की गेले उठून बिटे ते. त्याला वाटलं आता महाराज निघणार आणि जाता जाता शेखानासाची पाळी कालची जोगड्यातली गोष्ट आहे. सट सट उठून गेले लगे सगळे. आणि खरं तर पैसे नाहीत म्हणल्यावर त्याला वाटलं ना, तर मग आपल्याला म्हणल्यावर काय करा. आता हेच चोट्टीने यायचं खरं धन कुठून असेल? खरं धनावाला जाईल का बापू? शक्य नाही. ज्याचं धन दैवी संपत्तीचं आहे ते जात आहे. अरे मजा आला नाही. काही कोणाजवळ नाही, त्या पोराजवळ, त्या याच्या वरण्याच्या पोराजवळ, रोहिण्याच्या पोराजवळ त्यानं ऐकल्या बरोबर कुठून तितकेच रुपये त्याजवळ. ते आपलं लगेच हे घ्या म्हणला महाराज 50 रुपये. याला दैवी संपत्ती म्हणते. ही आपली आसुरी संपत्ती आहे, ही परमार्थाला जात नाही. हा इकडं जाईल, खिसा कापून जाईल, तिकडं कोणी वाटत जाईल, पण याच वाटत जाऊ शकत नाही. म्हणून महाराजांनी दिले दैवी संपत्ती या तू जन्माला असे असू ना. दैवी संपत्ती असून दैवी संपत्ती त्याच्यातली होती की आपल्या तांब्यातला अर्धा तांब्या पाणी दुसऱ्याला पाजलेलं राहिलं पाणी दैवी संपत्ती होतं. हे का बाबू, आपल्या भाकरीतला 5 घासाचा तुकडा कोणाच्या पोटात गेला की तो दैवी संपत्तीचा उरलेला तुकडा होतो. आणि सगळं आपण खाल्ला की उठून पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं तुमचं धन सांगू नका आम्हाला. तुम्ही धन जोडे हे खरे, पण कोण नेलं सांगा. संग कोण नेलं का? कोणी नाही नेत बापू. केवढाले तरी धन संपत्ती सांगू का? सोन्याची पुरी, समुद्राचा वेढा नाही का, समुद्रावगाढा राक्षसाचा, आणि सहस्र ज्याच्या तुमच्या वाणी खरपाड्या नाही, कामिना सुंदरी. काय गोड उत्तर आहे. एवढा मोठा देवाला हार आणणारा इंद्रजिताचा स्वर्गा सगळा इंद्रजिता सारखा, पण सांगते काही गेलं नाही. म्हणून ही जोडी करा, आणि ही जोडी तुम्ही केली की तुमची अर्धार संपली. जोडीले हे न सरे धन अविनाश आनंद घान अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरण जोडीला. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं धन कमावलंय आज 700 वर्ष झाले, तरी धनातला एक नवा पैसा सुद्धा कमी झाला नाही. 351 वर्ष झाले, पण तुकाराम महाराजांच्या धनातली कवडी सुद्धा कमी झाली नाही. काऊन? धन कल्पतरू खाली ठेवलेलं आहे. जो येईल कल्पना करील, जे दयाची विहितेची ईश्वराची. म्हणून महाराजांना सगळ्याला विचारलं हे धन आहे का बाबू या पात्रात? लोक म्हणले नाही. मग चल ओळखते म्हणले चाल केलाची मोकळा. अरे किती सोशिती करंटी नेनो संसाराची आटी, रात्रंदिवस पोटी चिंतेची हाळ. नाही का रे, आपल्या नागरिक पोरांना सांगितलं बाबाला बंगला बांधून ठेवायला म्हणून. बसलं का पोर बाबा त्याच्या बंगल्यात? हा नाहीच ना. मला तर वाटत नसेल बसला. गाडी आणून दिली की बोलवूनच केली ना गाडीने. पायी चालत होता, मस्त सावळीला पायी येत होता मजेत, आणि गाडीत बसून आला एक दिवस. नाही का बापू, मला तर वाटतं गाडीचं सुख पाहिलंय नाही त्यानं गाडीचं. नाही का, कुठं लग्नाला गेलं आणि ते बी असं सांगते, मी ते ड्रायव्हर संग होता ते पाहायला त्याला विचारलं. महाराज मला डोळेच उघडे नाही पुन्हा. जे मान चाकात बसली खलास. काय सांगायचं तुमच्या? आता आपला डॉक्टर तुमचा वानखेड किती कमाई झाली म्हणते, बायको माती नव्हती. काय करता येड्या. येथून लोक गेले म्हणून आपले, येथून शकड्यान लोक गेले तिथं.
कोण नाही रे बापा, शेजाची कामीन. तुकाराम महाराज म्हणते नको नको मना गुंतू माया दारी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. नाही नाही, सोडविना बंधू, सोडविना पाठीची बहीण, विजेची कामीन दूर राहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. अवघड आहे, अवघड आहे. अवघड नाही, अवघड करून ठेवले आपण, नाही का. खरे म्हातारीचं हे करताना का झालं, जयश्रमाला विचारणार नाही काय. म्हणलं मी आहे या बळीरामाला मी पाठी, आम्ही शपथ नाही काय. म्हणलं उठ, आम्ही तुझं सादर करू एका 5 मिनिटात पिंड हातावर. ते कळतंय त्याचं, हे धनावाल्या लोकांची पिंड कोण ते खात नाही. धन काही संगण्याचं कोणाच्या. अशी जोडी करा की तुम्हालाही सुख देईल आणि दुसऱ्याला बी सुख देईल. ऐशी जोडी करा रामकंठी धरा. पाहिलं ना आपण कुठे आहे आपले इथं, नाही का. असं अन्नदान कुठंच नव्हतं, आहे का काही बापू. हा खोलगाडग्याचा म्हणते त्याचं गरजेचं गेलं, त्याचं पण राहिलं नाही म्हणून. त्याची कोण वाटी नेली की त्याचा तांब्या गेला म्हणून, आहे ना. मला माहित नाही पण लोक सांगते याच ज्यानं कोणी फडा नेला की तिचा वाडा गेला. फक्त एकच कारण होतं, योगीराज महाराजांना त्याची हमी घेतली नाही का. आणि तुला जर जगायचं असेल तर तोपर्यंत हे धन तू परमार्थाला लाव, आणि ज्या दिवशी हे धन परमार्थाला लागणार नाही त्या दिवशी हे धन फळा. आपल्या जगतात ज्यानं पांडुरंगाला पैशाचा अभिषेक करायचा म्हणून देव झाकून टाकायचा, आणि आपल्याकडे एवढी पंगत होती का कुठं, मला तर नाही माहित पडत. की ज्या खोलगाडग्याच्या वाळूपासून हजारो माणसं तेच संघ आलं, बाकीचं काही शिल्लक राहिलं नाही. म्हणून महाराजांनी सांगितलंय जोडोनिया धन न घाली माती, ब्रह्मवृंदे पूजन यती, सत्य आचरण दयाभूती. एक सांगितलं खरी सांगा ती चुकू नको, पण पिळून सांगलं जोडोनी धन न घाली माती, ब्रह्मवृंदे शब्द नाही ते छटर येते. जोडोनी धन न घाली माती, ब्रह्मवृंदे पूजन यती, सत्य आचरण दयाभूती. पाठ गेलो आपल्या साहेबांना केलं काय उपयोग झाला बघ. पाठ बोलायला गेलो साहेबरा बोलायला, असं केलं तसं. काय करतो संघ नेलं का काही सांग ना. काय नाही, एक दिवस काही संघ नेता येत नाही. त्याचीच माय चांगुना माय अजूक नाव आहे बरं ना, तुला कळत असेल तर कोणाला. अजूक आहे आमच्या केवळचं प्रसिद्ध उदाहरण. एक चांगुना माया, चांगुना नावाची बायको गणपतरावची होती, आणि तिचा असा स्वभाव होता की फरसाकड गेली संडासलं तर दुधाचा तांब्या, तुपाचा तांब्या, म्हशीला चारा. आता आमच्या जगतात पाहिलं बापू, कोठ्यातले सगळे ढोर घरी त्याचं कुठका खायला जायचे. सगळ्या गाईला माहितच, गाई कोठ्यात राहतच नव्हत्या, पळत जाते. तिनं खायला दिलं, खाल्लं की इकडे यायच्या. आता काहीच नाही कोठ्यात, भाकरी कोणाच चारतो. अवघड आहे बापू. काल एका बुवाच्या कोठ्यात मला संडासाला धाडलं. कोठ्यात संडासाला केला कोठा, वाडा मोठा आहे, त्या वाटुडलं. मोठा वाडा म्हणजे त्याच्यात 80 बैल राहत होते. ढोरं किती होते कोणाला डाव. त्याच्या वाड्यात आता म्हणजे संडासाची जागा केली, ढोर नाही, वासरू नाही, काय नाही लागेल. ते बुवा झटके यायला लागले. काल मग बोलला, मोठा माणूस आहे, 5 पोरी 10-10, 15-15 वर्षाच्या शहाण्या झालेल्या आहे. लग्न करायचं कोण फुकट करायला, आणि झटके यायला लागलेत. आता काल मला बोलायला नेलं, म्हणलं शिवाजीराव हे झटके तुमच्यात जाणार नाही, हे देव करील असं समजा तर जाईल, नाही तर तुमच्यात जाणार नाही. आज कुठका घरात खायला नाही. कशामुळे झालंय, धन जोडून धनात माती घातली. जोडून या धनानं घाली माती, ब्रह्मवृंद पूजन यती. ब्रह्मवृंद पूजन आणि एखाद्या साधूची सेवा कर. ब्रह्मवृंद पूजन यती, आणि काही सत्य आचरण दयाभूती. आणि करी सांगा, आता 5 ते 6 माणसं भंडाऱ्यावर बसलेत, देऊत बसलेत. तुम्ही पाहिलं का ते म्हातारा भंडाऱ्यावरला, बरं वाटलं, गोड वाटलं का तुला. त्याची सुन्नी आली, तिला 5,000 रुपये महिना. कसं वाटलं सांगलं त्या दिवशी. घरी पोरायला पगारी मावणच, घरी गाद्याचा ढीग मावणं, नाही का. सांगायला कुठे येड माझ्या, पण ऐकू वाट लागलं की शंकरराव. आणि तो कशावर गवताच्या काड्यावर झोपायला लागला राव साहेब, आणि भजन करायला लागला, नाही का बाबू. अशी पोरगी पद्मिनी सारखी सुन्नी आली त्या दिवशी, नाही का बाबू. त्यानं वाटा लावली सांभाळ, साधी गोष्ट नाही, नाही का. आणि मला प्रवचन बंद करावं लागलं, नाही का. प्रवचन केलं त्यानं आंबाडात फोडा लागला, म्हणजे अर्ध्या याच्यात नाही हो. मला जेवी ठेवच करावं लागला. त्यानं सांगितलं महाराज नागपुराकडे धन मावणं,
येथ मावण धन, पण करू काय? काळान उडी घातली रसा. आता आता तिथं 2-4 आहेत गावात, एकाचे 2 पोरं काल न्यायला आले कंपनीवर पगारीवर. नाही म्हणा महाराज, आपण पगडी बिंगडी घातली 7 पोरं आहेत आणि अखंड भजन करायला. 20 कळाल्यावर अन्नात 20 कळाल्या तो ताटाची सांडून जाय बरी. विषय रांधिली रस आहे आणि जे जेवणारा ठाऊवी आणि ते किती घात खाय म्हणणं किती खायचं नाही. मा त्याच्या डोळ्याला पाणी येईल आणि तो घाट टाकून ते ताटाचे सांडून जाय परी. हे विष नाही तर काय आपण खायला लागलो. अरे आपण सगळे करतो म्हणून सगळे आपल्याला एकच. तुम्ही बेसरम आणि ते हुशार. माणसं वाट पाहू लागले आमची. वाट पाहायची नाही काऊन? साडी आला गेलाच मर तिकडे कुठं. कोणाच्या वाट पाहण्यावर नाराज होऊ नका. देवाची वाट पाहिल्याशिवाय राहू नका. कोणाची वाट पाहिली तर कोणी आपली एक दिवस वाट पाहणार नाही. आणि देवाची जर एक दिवस वाट पाहिली तर वाट पाहे उभा नाही का बाबू. ते कसं त्या मथऱ्याचं आम्हाला झालं. ते डोंगरावर उभं राहा वाटणं. आणि आता गावात 4 जण काऊन कळालं की विषय रांधिली रसोय जे जेवणारा. तुम्ही त्याला वेड्यात काढता आणि आपण का वाया जाता का? त्याच्या शहाणपणातला एक तरी भाग आपल्याला ठेवा. म्हणून महाराज सांगले जोडोनी धननमा गाली माती जोडोनिया जोडी जेने हुंडारीली दुरी आणि भिकेची आवडी तया नावडे पंढरी. जोडोनिया जोडी जेने हुंडारीली दुरी. धन कमी तर आलं नसतं का तुकाराम महाराजाला? बापा बापा बापा. अरे शिवाजी राजासारखा पाठुंबा होता. पण तुकाराम महाराजांनी सांगितलं शिवाजी हे धन नको. ते देता का मला? तुम्ही एक करा, कंठी निर्वा तुळशी आणि व्रत करा एकादश. तुमचे एरवी धन आणि ते मग मृत्यूचे समान. ते थोडा बुवा आहे ते आपण उतरवतो ते इलाहाबादचा लोय श्रीमंत नाही का बाबू. कसं आमच्याजवळ बोलत बसत आहे नाही का. शेष या बोलण्यासाठी महाराज आपण एका दिवशी किती बोललो ते मोठा भाऊ वकील. इलाहाबादला तेवढी श्रीमंत पार्टी नाही नाही का. आमच्या परमार्थाच्या गोष्टी ऐकल्या तर कसं करी ते उठत नाही ते मोठा वकील. ते सुप्रीम कोर्टाचा हायकोर्टाचा वकील नाही का बळराम. आमच्या दोघाला बोलत बसत झाली. ज्याला वाटतं महाराजाला काऊन इतकं चिटकून बसायला उदास त्याच. आता आमच्या पुण्यतिथी आपलं काहीच मागितलं नाही त्याला. लोकांचे करार होते आणि आमच्या म्हातारीचं काहीच नाही. कशा करता तो प्रेमाला धोक्याला होता. आपण जायच्या दिवशी वाटता लागला नाही खाली लागला. त्याला मग त्याला मुख्यमंत्री त्याच्या माठी लागला ना माणूस. आणि तो आपल्या महाराज बरं का महाराज काऊन कळालं त्याला. वमिलिया अन्ना लाळणं घोटणी रसना कंगण सुयलिंगणा प्रेताची धडाडीत लोहरसी उडीनं घालवे जायची का न करवे उशी आजगराची. महाराज सांगता शक्य नाही बापू. तर याच्यात भुलू नका याला. काय याच्यात राहू नका भुलू नका याला नाही का. भुलणं वाईट आहे. हे दारू पिणारे माणसं कशाने वाईट जाते? भुलल्यानं वाईट जाते. मग दारू पाहिली तरी हरकत नाही. पाहायची वेळच आणू नका पण भुलू नका. आणि ती घेतल्यावर निशा आल्याची मायेची निशा येते माणसाला. आणि आता काही लोक आता नीट चालत ना माणसं वाटत ना. मुग नेल्यावर तिकून येताना परत नीट येत नाही. ते येते का बरं. त्यातले त्यात ही आपली अल्प जात हे आपल्या काही समाजात आपल्या जरा 2 पैसे खिशात मध्ये गेले की पुन्हा नीट चालायची सवत नाही त्याच्यात नाही का. पेरणीपासूनच माजल्या करायला 15 याक लावल्या. आता भेटलं काल मला बरं असत पाण्याच्या. मग माजल्यावानी काऊन करायला आता कोणाच्या कामाचं धन आहे कोणाचं धन आहे बापू. आणि ते धन आपलं आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काम. रामकृष्ण नामी हुंमुनी साधली तयाशी लादली सकळ सिद्धी. म्हणून महाराज म्हणतात नाशिवंत अटी नाही का. हे नाही या नाशिवंतासाठी तू अटी करायला म्हणजे प्रयत्न करायला. नाशिवंत हे नाशिवंत तू अटी म्हणजे तरकटी. मग झाल्याची साठ नाही. अरे होईल ना मूग. ते टर्कला घरी आणल्यावर माजल्यावर काऊन करायला. त्या टर्कला आहेत का. ते धन साठवा की ज्या धनाला चोर नेत नाही. ते धन साठवा की जे घरातही मावत नाही. पुंडलिकरान धन लोटलं बापू. लुटायलेत ना आपण हे का अजून कमी. ते आपण पंढरीला जातोय कोणाच्या धनानं जातो. त्याच्या धनानं जातो. आपण इतके उदार आहेत का घरातले पैसे खर्चून पंढरीला झालं. पण त्याच्या प्रेमात पैसा आहे आणि तो पैसा आपल्याला तिकडे नव्हतो. माणसं इतके इमानदार नाही पण तितके बायमान नाही. पंढरपुरात जाणे इतके पापी नाही
पण पुंडलिकरायावर विश्वास ठेवण्याचे पुण्यवान नाही. पोथी ऐकी नाही ते पापी नाही, पण पोथीतलं म्हणलेलं मनात धरून धरण्याचे पुण्यवान नाही. पुढील नवरा मिळण्या इतकं पाप नव्हतं, पण कुर्बाळ व्हाय इतकं पुण्य नव्हतं. नवरा श्रीमंत मिळाला आणि वांज राहिली, काय जाळायचं का त्या धानाला. पुरीच्या नाकाचा शेंबूड खंडत नाही, पुरी वाकडी तिकडी, पण लगेच गेल्याबरोबर बाळातपणाला आली तिकून. घरची माणसं खुसत झाले ना, आमची दगडी गेली तर म्हणलं लगे बाळातपणालाच आले. आणि हिला 9दा जाऊन आणलं तर कोऱ्याला कोरी. आपली बुद्धी किती आहे, पण ढडपूरला जाऊ द्या. कोरीच्या कोरी, काही पोरी नांदायला जात्यात आणि तिकून येताना भरल्या पोटाने येत्यात. येतात का नाही? त्या गावातल्या बाया तहत म्हणतात. हे 3 कळाले पाहिजे. पहिल्या दिसचा गर्भ, पहिल्या दिसचा गर्भ, पहिल्या दिसची स्वप्नी, अजून काय करायचं, 3 गोष्टी पहिल्या दिसच्या कळाल्या पाहिजे. तर चांगल्या बायाला पहिल्या दिसचा गर्भ कळतो, गेला अशी गर्भार राहिली. पहिल्या दिसची स्वप्नी कळती, लेकरात स्वप्नी होती. असे काही परीक्षक आहेत लोक की झाल्याबरोबर ते कळतात. हे महाराज सांगतात, साधू संतांनी हे पाहिलं, माणसाजवळ धन दे. आता धन देवासाठी आहे, देवाला सगळं देऊ नका, पण अशी पोथी लावा, काही समारंभ करा. आपल्याला पोथी किती काय नाही आवडत, तुला काय आवडत ते तरी सांग, तर सत्कर्म करा. त्याच्यातही आता मारोडी लोक माहिती निदान 100च्या घराला काठी, याचं घर मोकळं. हो, आता किती खर्च करायचा त्याचा त्याला ठाव, पण कमवायचंय तसंच. मग जोडून या धन उत्तम व्यवहार आहे आणि उदास विचारे वेच करी. धन कमवायला बरोबर कमा, पण नाही का खर्च करताना उदार विचार. चाललंच आहे देव देतच असो. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे आणि उदास विचारे वेच करी. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. गायी म्हशी पशूचे पाळण, तान्हेले आजीवन वना माझी. शांती रूपे नो हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व. तुमच्या बापाचं नाव घेतले इतकी लोकांची ताकद असली पाहिजे. बरोबर घेते. सुपुत्र जन्माला की ताबडतोब म्हणते हे अश्रुभाचं पोरग आहे. नाही तर बापाचं नाव घेत नाही तुमच्या कोणी. ती नीट नाही, काय त्याचं नाव घ्या. आता रावणाच्या बापाचं नाव आहे का कुठं? आणि रामाच्या कशा सगळे बापाचे नाव आले. रावणाच्या बापाचं नाव घेऊन करणार का जायचं का? आता महाराजांनी पशूचे पाळेन, वाढवी महत्व वडिलाचे. हे बापावर काटावर बापावर नाव झालं पाहिजे. म्हणून पंडूचे पुत्र भगवंताला आणून झालं. कोणाचे? पंडूचे पुत्र आहे. महाराजांनी लिहिले, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, आणि तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून महाराज सांगत नाशिवंत आटी. कशात मरायला लागला? नाशिवंत आहे सगळं. याला सोडू नको, पण याच्यात गुतू नको. तुम्हाला दोन्ही सांगता महाराज, तुम्ही सोडू नको म्हणजे प्रारब्ध आहे, आणि गुंतू नको म्हणजे प्रयत्न करू नको. सोडू नको म्हणजे येडा वावराला केलाच पाहिजे, पण कोण खुडून नेलं तर रडत बसू नको. केळील पाणी देणं आपलं कर्तव्य आहे, पण महाराजाला 2 केळ दिल्याशिवाय राहू. महाराज फुकटच खाईल म्हणला, त्याच नाव महाराज की जे फुकट खातात. कसं हसत आहे पान ते मायात झालंय ना. तर सामील बापू आपल्या पार्टीचा आहे, तू आता घरी कोण आहे तुला? आणि तू चटकाराला आलं माकड. ते लंगड म्हणल्यावर गेले लोकांनी फेकून. फक्त देवाला जवळ करा. कोणा आपलं वाईट केलं नाही, कोणी आपलं चांगलं करणार नाही. कोणाला वाईट म्हणून दोष देऊ नका, आणि कोणाचं चांगलं म्हणून ढुंगण दूध बसू. काय तडजोड आहे महाराज. कर्म करा, ईश्वर अर्पण बुद्धीने करा, नाही का. प्रारब्ध भोगा, पण ठेविले अनंते तैशीची राहावे. हरिश्चंद्र राजानं प्रारब्ध भोगलं, पण ईश्वरावर भार घातला की देवा तू या मनात आलं का तारामतीला मारायचं? मारतो म्हणजे. तलवार उचलली, डोळ्याला पाणी आलं. तारामतीच्या मानावर टाकताना पाणी आलं डोळ्याला. बायकुल मी मारायला लागलो. केवढा निर्दय. विश्वामित्रानं हात धरला. हाट म्हणले, तारामती काय तू इच्छा आहे? आणि मला वाटतं रोहिदासासारखं लेकरू असावं, मला वाटतं हरिश्चंद्रासारखा पोरगा असा, आणि मला वाटतंय विश्वामित्रासारखा मागणारा असावा. गळाली तारवार हाती. हरिश्चंद्र घाट हे नकाशील पाहिलं ना, त्याचा घाट आहे, आपला नाही. ज्यानं आपले मायबाप त्या घाटावर पवित्र केले. आपल्याला सगळ्याला आदर आहे की हरिश्चंद्राच्या घाटावर नेऊन पिंडदान करा. रोहिदासाला
हे केलं, मायबाप खायले थाटेली. रोहिदास मला महिना आहेत मायबापचे. कुळी कन्या पुत्र होती जे सातवी, म्हणून महाराज सांगायला लागले, बाबा नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन होऊ द्या. झाले सत्कर्म लक्षात ठेवा, होऊ द्या. झाला तर कापूस, पण देवाला विसरू नका बरं का. बाई लेकरू झालं तर होऊ दे, पण नवऱ्याचं कुकू लावल्याशिवाय बाई गरोदर राहिल्यावर लेकरूच लाईन. आता त्याचं काय काम आहे म्हणे, मी बाळातपणात चालले. रांड बाई म्हणजे बुद्धी, हरिबुद्धी जपे तो नर दुर्ल. काय हरिबुद्धी, बुद्धीचे वैभव आणि नाही तुझे, आणि एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून महाराजांना अंजनच घातलं जीवाच्या डोळे. आता उघडी डोळे जरी अद्यापी नाती किंवा खोळे, येथे कोणाचे बा काय गेले, आणि कळो येईल अंतकाळी. म्हणून नाशिवंत आटी काय काय प्रिया पुत्र धन, नाही का बाबू, हे सगळं नाशिवंत आहे. तुला सांगू कालची गोष्ट आहे, ते तू अन्यान्या धानूचा नाही कर किती हे करून त्याला त्याच्या जागेवर बसून धन दिलंय. तो मला काल म्हणला, तुम्ही नव्हते वाटते माणसं ठावे नाही म्हणते. तू म्हणला बाबा एक दिवस तुम्हाला पोलीस ठाण्यात राहतो, ऐका वाटा जर गोष्ट आहे बाबू, पण मी इलाज नाही त्याला. आता वयमान केली शिमाल ते बी घरात बसला म्हणला, त्या सुदाम्याला एक दिवस तुम्हाला ठाण्यात हजर करण्यात येईल. माझे म्हणलं माया कपाळाचा पण विश्वास धरायचा लाग नाही. आता नाराज व्हायचा लाग नाही, गेले होऊन न चले काही. फक्त नाराज होण्याचं दुःख करू नका आणि विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करू नका, नाही का. सगळा विश्वास जमा करा आणि संताच्या देवाच्या पायावर, संताची पायी हा माझा विश्वास. नुसता विश्वास नाही, ते म्हणतील ते करू आम्ही. म्हणून महाराज म्हणतात, ऐशी जोडी करा रामकंठी धरा. आपल्या हृदयात रामाचं भजन ठेवा. कंठी धरीला कृष्ण म्हणे, नाही अशुभते वाणी. कंठात राम नाही का भगवान. एक अमृत पेले, दोघांच्या वाटण्या झाल्या. दोन माणसांनी दोन पेले, एक अमृत पेले आणि एक विष पेले. पेले का नेवाशाच्या वाळवंटात एक अमृत पेले. कोण? राक्षस अमृत पेले, आणि दैत्य विष पेले. विष पेले पण नामस्मरण केलं. शिव हळाळे तापला राम नामे. अमृत पेले पण अमृतात कपट होतं, सगळे मरून गेले. अजून काही त्याच त्या नदीला तेच म्हणतात अमृतवाहिनी, की जेथे अमृताच्या वाटण्या झालेल्या आहेत. अमृत पेले पण मधात विष झालं, ते हृदयात विष झालं, वासना. ते विष पेले, विष पेले पण नामस्मरण केलं. विषाचं अमृत झालं. विषाचे अमृत होय तुझ्या नामे. नामात अशी शक्ती आहे की त्या अमृताला विष करायचं आणि त्या विषाला अमृत करायचं. म्हणून जे अमृत पेले, अमर पेले, अमृत अमृत अमर पुकरतीचे की मरून ये जातो. म्हणून महाराज म्हणतात, ऐशी जोडी करा रामकंठी धरा. आणि त्यानं काय होईल, पेने चुकी फेरा. मग त्या मायच्या जन्मातली अवस्था का चांगली आहे का बाबू? 9 महिने 9 इंच जाग्यात राहावं लागतंय. त्याचं कोणी मंत्री असला, मंत्री त्याच्यात येत असेल का नाही? मुख्यमंत्री कोणा वाटत नाही, नाही तर एअर कंडिशन असेल. काय काय म्हणतो कोणाला येते तू तर का एअर कंडिशन? तो आता मंत्री झाला ना बापू. 9 महिने विष्टा लेपू, नाकी तोंडी जंतू किडे, गर्भवतीचे दुःख गाडे. कोणापुढे सांगे? हात लांबीचा येत नाही, पाय आखडीचा येत नाही, सगळ्या वळवळ करत्यात. आणि तो एवढा मोठा गर्भवास फेरा, सुखे गर्भवास फेरा. महाराज तिला जे थल्या बाया सोडून कीर्तनातल्या धरून त्या गर्भोदर बायाला लय खावाटो ठ्याचा डवळे. महाराजांनी कठव आमलं लवण मेळे. हे 3 जाती बाया लय खात्यात. कठव मला कडूच खावा वाटायला लागले, मग ते पोरं कडूच निघते. आमलं आणि लवण तिखट खाता गर्भवतीचे अंग पोळे. त्या मायच्या तोंडाला हाग होती आणि पोटा मधात कातडा नाही. त्याचं कसं वाचा असेल बरं? तुमच्याच इमानान ठरवा. नाही त्वचा अंग विन गर्भांग पोळे, कातडा नाही अंगावर. आणि मायचा हिरव्या मिरच्याचा ठेचा तर माझ्या अंगाला हातात काटावा. भल्यावांचा बोट चाटलं तर सुधारणं. आणि त्या हिरव्या मिरच्याचा ठेचा येथाल्या बाहेर सांगतो बाबा खाऊ देऊ नका रे. पण खावंच वाटतं ना बापू.
तिला काऊन डोळे होते? कीर्तनाला गेली नाही ना अवदसा. कीर्तनाला जाऊन कीर्तनाचे डोळे व्हा, कौशल्याचे डोळे कसे आहेत रे? वा वा. काय सौमित्रीचे डोळे आहेत. कसे डोळे? दशरथ हा मोठं पोरग होईल तर माझ्या लेकाने त्याची सेवा करावं वाटते. आणि ते अवदसाचे डोळे कसे? सांग ना तू. हे कथा करते. रामाला 14 वर्ष वनवासात धाडा. दशरथ पडला, मूर्छा येली आली. अरे अरे राजस शकुमार मग्नाचा रामाला तू वनवासात धाडी तीस. चक्कर आला राजा वनवासात पडला. पण नाईलाज आहे, बायकोच्या ताब्यात गेला. वासनेच्या ताब्यात जाऊ नका, नाही का बाबू? आता काय होय? त्या कैकशीच्या ताब्यात गेला, जीव वासनेच्या ताब्यात गेला. आणि वासनेच्या ताब्यात गेल्यावर वासनेनं जसं नाचलं तसं नाचू लागला. मग रामाच्या रथाचा घोरोडा पाहिला. राम गेला म्हणून सुमंत आला. सांगितलं सुमंत रामाला पोहोचलं कहून असं म्हणजे राम गेले. राम गेले म्हणले की लगे दशरथाने आपले डोळे झाकले. कळू येईल अंत काळी प्राण प्रयाणाची वेळी राहाती निराळी रांडा पोरे सगळं. म्हणून महाराजांचा विषय रांधिली रसोय मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी कैची सुखनिद्रा अंथरुणी पिंगळाच्या. कोणी असो, श्रीमंत घ्या गरीब घ्या, पण या लोकात कोणाला संसाराचं सुख झालेलं. आता आमचे नामदेव पाटलाला बोलायला गेलो पाहतो. आता राजात किरे आपला योग आता सध्या काय काण्या गोष्टीची कमी आहे. पण काय करू बापू? आता बाजूवर पडलं, इकडलं इकडं करायला नाही जागेवर. पोर गेला मोठा फरका ते काय त्याचं फरका कर का काय झालं सगळे जिकडे तिकडे. आता पोरं जिकडे तिकडे. मग मी गेलतो, कोणी खालीवरी करायला नाही, कानाला करायला. 700 एकर जमीन आहे, काय करतो? अशी अवस्था आहे. 80 दशा येईल पुढे, ते मन होईल वेडे तो चिंतोनी ठेवी चोखडे हात नका. आणि चोर पाहे झोंबती तवच गोठुडं लांबून नेऊन ठेवी ती. नाही तर अशी येडे गांध गोठुडं पसती दे दणकीन घे गोठुडं इतकं नाही का बापू? त्याच्यामुळे येत आहे ना महापुढं काय नखरे करता ते. आता मी आलो तसा तसा तेथून निघालो तेव्हापासून वैरागी वाढायला गड्या. कालपासून महाराज या लागले काय त्याच्यात संसारात तरी वैरागी सुरुवात. महाराज जसे जसे टुलीवाला ती आपल्या दोघायला ठाव या येड्या गांध राहील काय करावं? त्याला इनाज नाही. आपण कुत्र्याची शेपूट नळकांड्यात घातली तर नीट राहते बघा. नळकांड वळड जसं जसं नळकांड मोकळं केलं तसं तर ते कीर्तन म्हणजे नळकांड घालणं यायच्या शेपटीत. पियावी शेपटीत आता रामायण होतो नळकांड शेप. महाराजाचा नळकांड काढले की काय करावं रे? काय करावं? काही करू नका. रामकंठी धरा, जेणे चुके फेरा. काही टाकू नका, कोणावर नाराज राहू नका, देवाला विसरू नका. आता याच्यात काही अडचण आहे का? संसारी असावे असूनही नसावे. संसार सुखानं करा, पण ज्या सुखानं संसार करालो ते सुख ईश्वराला अर्पण करा. म्हणून महाराज सांगायला लागले बापू ते लेकीला वाट लावायला लागले पोरीला. गावातल्या किती बाया वाट लावायला येतात? या गावात आहे का नाही कमी पद्धत लय उतोडा वाट लावले तर बाय पहिल्यांदा एक पोरगी चालली म्हणजे आणि लय लढायची सवच्या बायाला. काय खाडक धरत त्याचं कोणाला तोळू तोळू रडणं ते बरं काय त्याच्या तोंडावरून हात फिरविणं. आणि रडणं काय त्या पोरीसाठी नाही, तिचा भाऊ घेऊ काही मेलेलं ते दुखणं आडवं घालायचं. आणि त्या दांडात मातोडा आणि आपल्याला वाटतं बाबा बाई काय लढायला लागली पोरीला वाटायला लावतात. आणि मग त्या सांगणं निवळणं तिचं कुत्रं मेलेलं ते दुख त्या दांडात टाकायचं. आणि दांडात काढी आडी वडी दांड फुटत. मला हे सांगायचंय सगळ्याच्या वेळेस सगळ्या रडतील, पण तिची माय रडती त्यावेळेस तिला बोलता येत असते का? हा तुम्ही पोरगी वाट लावली तो आहे एकदा होती मी लग्नाचे पहिले का कोणी रे ही काय तिचं ना मागली पोट्टी आमच्या संग खेळत होती मन की का मनी रे ती लय होती माझं लहानपणी. वाट लावल्यावर सगळे लढतील, पण तिच्या मायचं रडणं काय आवड नाही का बाबा? तिच्या मायचं रडणं तिला काही बोलू दे का? बोलू देत बाबू? फक्त तोंडावून हात फिरल्यावर तिचा एक शब्द राहतो, आमचं नाव कर.
का दुसरं काय का आमचं म्हणजे आमच्या नावासाठी तू काही कर. तसं साधू संतांचं आपल्याला वाट लावणे, आमचं नाव करा रामकंठी. दुसरं बोलताच येत नसते तिच्या मायला. त्या मोक्कार जशा बोलतात तशी माय बोलेल काय, तसे इतर लोक बोलतील, पण साधू एकच बोलते रामकंठी धरा. आणि रामकंठी धरा की चुके फेरा 84. महाराजांनी सांगितलं रामकंठी धरायला काय करावं. त्याचं उत्तर तिसऱ्या पाठात नाव धड करा सहस्र नामा. आपल्या हाती नाही तर निवांत बस. संसार आपल्या हाती नाही ठेवले आनंद आपल्या हाती आहे झडझडून वळला. आता तुमचा ताफ आहे नाही का बाबा. ताफ्याच्या टाकीत पाणी गेल्यावर पलीकडे काठाला माणसं जात असतील. हा टाकीत पाणी गेल्यावर पलीकडे जात नाही. कशी जागे वाटते ताब्यात पाणी गेलं पलीकडे जातात नाही. महाराजाला घालायला काय बरोबर काठाळ्या मला वाटायला अरे घेऊ वाटत आहे ती का साधी गोष्ट आहे. त्याच्यात पाणी गेलं विषय आसक्ती झालेले ते पलीकडे काठाला जाण्याचा भरोसा. फुटकी सांगडी न पावे पहिलं कपावं सांगड फुटकी आहे. केवढा पहिलवान असला तर संसार म्हणजे फुटकी सांगड भोपळ्यात पाणी गेलेलं आहे. आणि नाव धड करा सहस्र नामाचे नाही का. कोणती नाव आहे. ज्ञानदेवा रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागितली या जन्म. ज्ञानदेव म्हणे हरीचा करणे तेल धरणे पंचाचे सरसगट प्रमाणात दिलेले आहे. तर ही नाव धड करायचं आपल्या स्वाधीन. आता ह्या ज्या पंढरपूरला नाव आहेत ना त्या नावा फुटक्या असल्या की त्याच्यात पाणी येते बापू. नावात पाणी आलं की मुसाफिर मेल्याशिवाय राहा. नाव धड पाहिजे. आणि नाव धड असली की दोन पाहिजे. नाव धड नावाडी चांगला पाहिजे. नाव धड नावाडी चुंगे मग नाव पलीकडल्या काठाला जाण्याचा भरोसा नाही. अलीकडल्या काठालाच राहील. नावाडी म्हणजे मन नाही का. माझी बैसले थोर थोर पण तारके बिन परपार समर्थणार न पावती नाही का. नावाडी जर चांगला असला पंढरपूरला एकदम सैल करायला निघाले लोक. बडबडे लोक मुंबईचे लोक सगळे सैल करायला निघले बसले. नाव निघाले गोपाळपुऱ्याला. आम्ही होतो त्यावेळेस पंढरपूरला. ते मधातले लोक मुख्य बसत नसते. ते रिकामी रांड आणि राळे कान हे मधातले. तर शिक्षण कोठरोग झालंय तुमचं त्याला त्या नावाड्या. अरे बसाने मुकाट्याने उगच ना भोसडीचं पण उगाच आपल्या एकूण काड्या करायच्या. कोठरोग शिक्षण झालं तुमचं एकूण एकाला म्हणजे तुमचं कसं त्याच्यावर आले मग शिक्षण कोठरोग झालं म्हणजे तुम्हाला काय नाही शिकले. तुझा जन्म फुकट गेला. एक असं म्हणे तुला बायको कोण देणार आहे फुकट गेलं उकट. आणि त्या नावाड्याला ड्रायव्हरला नाराज केलं ती गाडी खाली हानीत असते. आता ड्रायव्हर बोलू लागला तर आता आमचं कसं आहे त्या ड्रायव्हर गाडी लेकर बाळ काय आहेत ते लग्नच झाले. आम्हाला लग्न होईल तो यंदा तर मग ते चाक बरोबर झालं. मग तुला कोणी पोरग द्यायचा आकार नाही. मग त्याचा चाक फिरून जाते महाराष्ट्राला माती. आता आम्ही गाडीत बसलो तेच बसत असतो. पुढं बसलो क्या आहे बाल बच्चे दो छोकरे आहे एक छोकरा बास आनंद आहे भाऊच आजच्या गाडी मस्त हाणायची ती. आम्ही चुकून यायला एक मुसलमान ड्रायव्हर आणि त्या काळ तोंडीवर माझ्या. आता आम्ही मुख्य बसलो एक आमच्या ते खोडेल होतं ते याचं आसुल्याचं तो गप्या नाही का ते बाप्या. असंच झालं तसंच झालं काय त्याच्या मनात माहिती. जांजळड्यावर झालं. रात्री 12 वाजता गाडी खाली गेली की ड्रायव्हर झालं ते टाक झालं पंक्चर. आता ते बोलले आणि त्याचं आऊट झालं आणि ते गेलं. मग गाडी पंक्चर झाल्यावर ते म्हणलं महाराज ड्रायव्हर इतकंच आहे दुसरं नाही ड्रायव्हर याच्यावर.
इकडं गाव नाही तिकडं गाव ते माळ तोंडीचा वरचा माळ. आणि मग काय बापू महाराज घाबरलं ना का. मग एका काळ्या रानात नेलं तर मला माहित होता तू आता पहारा करेल मी झोपतो. पण मी झोपायला जावं तर माहित होत ते गुरगुरवाज मायादीच ते बसल्या बसल्या. मी म्हणलं देवा किती आपल्यावर येळ आणलेली. घायाळाचा करिता संग नाही घ्या, त्याची संगत केली की आपल्याला उद्या खेटर खावे लागतील. म्हणून सज्जनाची संगती मनोमार्ग गती आणि अकळावा श्रीपती हिने पंथे. महाराज म्हणतात तुमच्या हाती नाव धड करा. मग ती त्याला टोचलं आणि त्या नाव नेली तिकडं. त्याला कळालंच नाही तिकडं कुंडलिकाचं देऊळ तिथं खाली पाण्यात चंद्रच्या वरच्या ह्याच्यावर खोल आहे पाण्यात. त्याचा कळस वर आहे आणि हे नाव गेली. जेव्हा झटका बसला ती कळसाची पाठी फुटली. त्याला माहितच नाही कळस ते जरा कान कातावलं ते. आणि तसा झटका बसला की पाणी आलं त्याच्यात. काय नाव हे यायचं चिवडणं चाललंच होतं. जन्म फुकट गेला तो असं. तो म्हणला अरे पाणी किंवा आरा बोले अंदर. म्हणजे नाव फुटली साहेब पाणी आत येणार. मग हात पाणी आल्यावर काय होईल ते कसं काय सांगता येईल. मावा जेव्हा जन्म जायचा तर फुकट जाईल. पण तुम्ही 12:20 नक्की वैकुंठवासी होणार. घडलेली गोष्ट आहे. मग ते कोणी बायकोच्या गळ्यातली एकदाणी काढून देऊ लागला. जरा काठाले एकदाणी लिहितो. नाही महाराज म्हणे मग तुम्हाला अडचण पडल पुढं. अंगठी आम्हाला देऊ नका पुढं का मी तुम्हाला कुठे एखाद्या परवासात 6 का 7 माणसं खलास झाले. आपण आता ऐकले ना किती नाव उठून पडते किती मरते काय धडे. मुंबईहून कसे निघाले असतील रे ते. किती 55 जळाल ते काय बोटीकर पडला तो हे का बाबा. 55 का 54 लगे राखच लगे म्हणून राख पण उचलायला कळायला नाही कोणाची कोणा नेवा राख. आता हे पडलं ते नाथ महाराजांनी ढकलून गेलं. हो तसं कोण दिवस येईल काही सांग नाही देहाचा. म्हणून शी नाव धड केली की या भाऊ सिंधूतून चालत. आता काल ते आम्ही आलो नदीत पूर आला. मग आमची जीप करून लावली. आम्ही हरिपाठ केला सुरू. पण ती एसटी आली तिकडून. त्याच्या मनात हरिपाठ म्हणायचा नव्हता पण एसटी जाईन पाण्यात. सगळेच उतरले भोसडीचे. त्रिवेणी संगमी म्हणलं इमानानं सांगा ही तुमची त्रिवेणी. गाडी नेन ड्रायव्हर पुढं लगे मस्त ठले ठले. अरे तुमच्या ती एक ही होती नर्स होती ती मात्र चांगली भाविक आहे. तो पाहिजेच आमच्या गावची ती पोरगी. ती म्हणजे महाराज बरोबर आहे. आम्ही पूर आला म्हणून भजन चाललंय. पूर उतरल्यावर आम्ही काय भजन करावं. तर तसं करू नका. पूर वसरला तरी मी तिथून गावापासून मुकीच राहू दिली नाही भेटे. पुरात गाडी गेल्यावर भर लागलं वाजायला. तुम्ही असे पोट्टे आमच्या संघचे हरे राम हरे. गाडीच्या पलीकडे गेल्या सर्व हरे राम ऐशी दशा येईल पुढे ते मन होईल वेडे. तो चिंतवणी ठेवी चोखडे जागा होई करी हिताचा उपाय. तुका म्हणे हाय 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 करीशी मग वळल्यावरी हाय हाय पुरेल रा. महाराजांनी म्हणले ऐशी जोडी करा. आता एक कथा ऐकलीच असं सगळ्यांना. आमच्या दादाने पोथी लावली सगळ्यांना ऐकली. आता ऐकलेली पोथी जाऊ द्या. पण ऐकलेल्या पोथीत सांगितलेला राम कंठी धरा. 29 किती 12-11 महिने आणि 29 दिवस हे काम निश्चित धरायचं. ऐशी जोडी करा रामकंठी तुला सोडून. आणि यायला धरून मोकार आहे घरी. त्यानं काय रामायण वाचलं त्यानं वाचलं पण त्याच्या बायकोनं ऐकलं की नाही कोणाला ठरवलं. महाराजाची बायको महाराजाची कीर्तन ऐकत नसती कोणाला ठरवलं. नाही तर लय महाराजाचं असंच आहे. त्याच्यामुळे मी बायको होती तो कीर्तन नव्हतं करीत असं. तुला माहित नाही म्हणणं खरेच ते भोसडीचे गुलाम त्या संगतीत बरं होतो ना मी कीर्तनात पाहिला. पण बायकोकडे गेलं बायको म्हणजे सवाली तर. आणि आता तिला फुकलं की संध्याकाळी सावळीला कीर्तन केलं. सावळीच्या सप्त्यात तिला पहाट फुकलं. म्हणलं आता काय राहिलं नाही खणखण. आता चला सावळीला कीर्तनाला. तर तसं काय नाही कोणाला फुकून कीर्तनाला जायची. मायावर देवाने वेळ आणली असायला भोसडीच्या. ही वासना बायको जाळायची ना आपल्याला. या बायकोला काय करायचं. ही वासना आपल्याला हात जाळायला लागली. म्हणून महाराजांनी सांगितलं एक करा काळा हाणा तोंडावर. काळा तोंडावर हाणा म्हणजे आता तुझे बसलो
ते धनी करेन. महाराज सांगतात महाराज आमच्याजवळ आता पर्याय नाही, आयुष्य शेवटाला आलेलं आहे, थोडे बहुत दिवस उरले, आता एक करा म्हणजे काळा लहाना तोंडावर. आणि काळा लहानाचं शस्त्र भातात हृदयामध्ये मी राम, ते भगवंताचं नाव आपल्या हृदयात तयार करा. आणि काळा तोंडा लहाना म्हणजे कोणत्या हाना, शेतात चाललो वाटण चाललेला काळ, राम राम नाम चाले वाट चाले, नाम घेता वाट चाले, काळा हानी तोंडावर. घास घ्याले देवाचं नाव घ्या, काळा हाना. झोपले की हरिमुखी गाता का, भांडता कांडता हरिबोला देता, काळा हाना तोंडावर, हरिबोला घेता. उठता हरिबोला, काळा हाना तोंडावर, बसता हरिबोला, काळा हाना तोंडावर. आपण जे करायला त्याच्यात देवाचं नाव घेतलं की तो काळ आहे, तो आयुष्य खायला काळ. त्याच्या तोंडावर आणलं की कथेच्या वेळेची आज्ञा नाही. आपण राम म्हणलं की काळा लेखन टिकून द्या. सदा काळ गणना करी आयुष्याची, आणि राम म्हणल्याच्या वेळेची आज्ञा नाही. राम म्हणलं की यमानं सांगितलंय नका जाऊ त्या गावा, नामधारकाच्या शिवा स्वदर्शन हेवा करी की घरटी करी भोवता. म्हणून काळात तोंडावर राहण्याचं म्हणजे काय आणायचं. आता हे जे काळ चाललेला आहे, निमिषानिमिष डोळे झाकणं उघडणं, हे निमिषानिमिष म्हणतात. श्वासोश्वास तो काळ वाया जाऊ नका. हा म्हणा हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, येणे माया जाळ तुटती. अनेक नका पडू गबाळाची घरी येण्याप्रमाणे ही आपली वार्षिक सेवा. त्याचा रामायण काय पोथी लावायचं त्याचे ठरलं. पोरायला त्याची विनंती की मग ही पोथी हे ढेलं आहे बाप म्हाताऱ्याचं, इतकं ढेलं म्हाताऱ्याचं वाहून तू वाहून दे, मोठा वाहून दे, पण इतकं ढेलं म्हाताऱ्याचं सालाचं वाहून जाईल. आयुष्य हेच जवळ आहे, जवळजवळपर्यंत आयुष्याचा हेच आहे. परत निकट वास करून त्याची इच्छा पूर्ण करून आपण काळाला माघारी फिरवू. काळ गुलाम सलाम करी तुकिया घरी राम. काळाची सत्ता हाच बोल निघता, ऐशी वाद पण सुद्धा त्याच्यावर काळाची सत्ता आहे सगळी. त्याच्यातल्या एका केसावर काळाची सत्ता आहे. आपली काय सत्ता, पांढरे काऊन झाले, काळाने पांढरे केले. काळे कोण केले, ते काळानेच केले. काळाला काळे करता येते, काळाला पांढरे करता येते. झाड जले जैसी लकड़ी मुळी, घास जले नाही केते मालूम नाही का पडे गए बडे बडे सो. महाराजांनी सांगितलं हुशार लुटना हो तो लुटी शके बापा, राम नाम की लो के पाछे तो पस्तारेगा जे प्राण जावेगे छो. करा रे बापानं साधन हरीचे. म्हणून घडी घडी काळ गणना करी आयुष्याची. तर तो काळ सार्थक केला त्याने, धरीला म्हणे विठ्ठल. जो जगाला काळ खातो तो काळ आपल्याला भजनाला मदत करतो. मदत नाही करीत तर काय करतो, रात्रभर भजन केलं म्हणजे काय केलं, काळानं आपल्याला मदत केली. कारण काळ त्यावेळेस जी देव घेऊन गेला असतात भजन राहिलं असतं. पंढरपुराला गेलो तर काय केलं, काळानं आपल्याला मदत केली. म्हणून काळ परमार्थात आपल्याला मदत करणं आपल्या हातचं थोडंच येते. पण ज्या अर्थी आपण परमार्थ करायला लागलो त्या अर्थी काळाच्या मनात आपल्याला परमार्थ करून द्यायचा. उसाला पाणी घातलं म्हणजे गोड होत असते, आणि कांद्याला पाणी घातलं म्हणजे कस्तुरीचं घातल्यावर होत असेल तर का चांगलं मागलं नाही नाही होय चांगले साहेब. हा कस्तुरीचं नाही अजिबात नाही म्हणते. कोणतंही पाणी घाला संसाराला, हा नाही चांगला ते बेसर घ्यायला आठवते. कोणतंही घालन काय म्हणजे सोन्याच्या तुट्या लावला घातलं तर कोणतंही घाला. त्या कांद्याचा स्वभाव की पाणी खराब करायचे, मिरचीचा स्वभाव की पाण्याला तिखट करायचंय, आणि ऊसाचा स्वभाव की पाण्याला सार्थ करून घ्यायचं आहे. तेच पाणी नाही का बाबू. यात मोठंच पाणी ऊसाला कोण आहे त्याच आहे, आणि मिरच्याला कोण आहे त्याच आहे. पण मिरचीचा स्वभाव की त्याला कडू करायचं, तिखट करायचं, आणि कांद्याचा स्वभाव की त्याला ते घाणेरडं करायचं, आणि ऊसाचा स्वभाव की त्याला सार्थ. मग तेच पाणी कढईत आहे ना बापू, तेच पाणी कढईत तयार होतं, आणि ऊसाशी अभिन्न होते, आणि त्याचा गुळ तयार होतो. कायाचा, खाण्याचाच गुळ आहे. आणि तेच पाणी उसाला गेल्यावर कायचा गुळ आहे, ठसका लागायचा त्याचाच गुण आहे. ठसाला फोडणी देणार नाही.
आता तुम्ही कीर्तनात, माझ्या कीर्तनात लोक कडील फोडणी देते, जे माणसं ठसठस करते मान होतं कर कीर्तन हो सर शिरा भाजा की रे, मग आपण शिरा तवाच झाला महाराज म्हणला. मग कीर्तनाच्या नशिबाला आली का तू ही कडी लय दण का म्हणतो ते, याच्या कडीची फोडणी आणि मुरदुंग्या ठोस ठोस कडे ठेवून, म्हणजे वाईट केल्याचे श्रम वाईट होते आणि चांगलं करायचे श्रम चांगले होते. रावणानं रावणासारखं वागला, रावणाला फळ भोगावं लागले. विभीषण शरण गेला, रामाला त्याचं फळ त्याच्या पदरात टाकावं लागलं. रोखलं मंडळी, यानं रोखलं, सुग्रीवाने यानं रोखलं. राम तुमचं डोकं खराब झालंय, त्याचा भाऊ येऊ, बळीरामाचा भाऊच आहे अश्रुबा, हे भाऊकीच आहे. मग भाऊकी म्हणजे सगळी सारखीच असते. म्हणजे मला शरण आलाय ना तू आलाय, मग शरण काय झालं म्हणले, त्याचा भाऊ आहे ना विभीषणाचा. शरण आल्यावर मी त्याचे दोष पाहत नसतो. त्यांनी सांगितलं विभीषण शरण आया की जो लंकाधीश, विभीषण शरण आला तर लंकेचं राज्य द्यायला, पण हे ऐकून रावण शरण आला तर रावणाला देईल म्हणजे. शरण आला तो, यायला वाटलं रावणाला नाही म्हणतो का. विभीषण शरण आया तो की जो लंकाधीश, यही सुनी रावण शरण आला तो राम म्हणला की जो अयोध्याधीश, त्याला कुठं राज्य देईन है का नाही. आता तो शरण नाही आला त्याचा अपराध आहे का रामाचा अपराध आहे. जर तो शरण आला तर आम्ही 4 भाऊ कायमचे वनवास राहू. रावणाला अयोध्येचं राज्य, आपण शरण जात नाही त्याला देव काय करेल. पण देवान शरण गेल्यावर देव रावणाला सुद्धा बाजूला टाकीत नाही. दुर्योधनाला सुद्धा पण भाता भरा हरे राम, आणि भातात भान नसल्यावर आणि किती तिकडं काल माकरीत बसला, तुम्हाला कोण भिलो, काठी हातात नाही ना असा हात फिरू लागला, कोण भेटते ती हाताला. आपल्याजवळ शस्त्र असलं तर काळ गुलाम सलाम करेल. एक माणूस आले हाताचे टाकले, ते घाबरली ती, किती खून केले मग ती म्हणे का एखादं मुडकं काऊन नाही आणलं. अरे ते पहिलेच नेले तोडून लोकांनी. काय करतात त्याला, तर तसं नाही, बायकोजवळ काठी फिरू नका आणि रस्त्यात काठी फिरल्याशिवाय राहू नका. म्हणून महाराज सांगतात काळावर ज्याची सत्ता आहे त्या देवानं भगवंताचं भजन करा. आणि महाराजाच्या भाषेत कथा देवाचे हे ध्यान, कथा साधना मंडन. महाराजाच्या भाषेत सांगायचं ठरलं तर पवित्र तो देव वाणी पुण्य जो दे अच्युत सर्व काम. तर त्या ह्याच्यानं तुमचा तो उद्धार होईलच होईल, तुमच्या लेकरा बाळाचा उद्धार आहे. कयाच्या चिंतनी तरतील दोषी आणि जळतील राशी पातकाच्या. हरिपाठात येईल पवित्र ते कुळ नित्य नियमन आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. कशानं नित्य नियमनाने मुखी नाम हाती मोक्ष अनायशी साक्ष ज्ञानेश्वर.